हा मासा स्वच्छ पाण्यात धुतलेला आहे. हा चिलाटी मासा नदीचा. आता आपण फ्राय करू आणि तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी. हाय हॅलो फ्रेंड्सला नॉईस मॉम मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंददायी असेल. ही शेषीच्या चरणी प्रार्थना. शुभ सकाळ सगळ्यांना. आजची रेसिपी आपली चिलाटी नदीचे मासे. मी इथं हळद आणि मीठ लावलेलं याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आणि मीठ टाकलेलं आहे आणि धन्याची पूड जराशी सगळे एकजीव करायचं. आणि आता आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे. हे माशामध्ये आपण पहिले प्रथम लिंबू पिळू. एकजीव करून घेऊ आता. मग आता पहिले मासा फ्राय करू. तवा तापत ठेवला आता आणि आता त्याच्यामध्ये तेल सोडू आपण. एक एक मासा सोडतो. तवा चांगला तापला आपला. आता बारीक गॅस करायची. आता आपण मासे झाले आणि आता आपण इकडं गॅस पेटू. आपण त्याची कढी करू. त्याचं कालवण. कोणी कढी बोलतो कोण काय. कालवण आम्ही ते कालवणच बोलतो. फिश करी. आता मी तेल टाकते त्याच्यामध्ये. त्याच्यासोबत आता कढीपत्ता स्वच्छ पाण्यात धुतलेला कढीपत्ता. त्याच्यामध्ये आपण टमाटे टाकू. ते चांगलं परतून घेतो. हे कोथिंबीर आणि लसणाचं वाटण. त्याच्यामध्ये आपण गरम मसाला टाकू घरचा आणि प्रवीण मसाला. ते आपण नाही का खोबरं कांद्याचं वाटण टाकू. ही चिंच मी भिजू घातली ते. आता ती साईडला टाकते चिंच. आता ते पाणी टाकू आपण याच्यामध्ये. करू. आता आपण मीठ टाकू याच्यामध्ये. पाणी टाकलं मी. आता मीठ टाकू. मी अर्धा चमचा टाकलेला आहे. सोबत आपले मासे पण तळते. आता ते उलटे करून दाखवते तुम्हाला.
सगळे आपण उलटे केलेले 15 मिनिटांनी परत उलटे करते झाले आपले मासे तो फ्राय. हे उकळीमध्ये सगळे मी मासे सोडून दिले उकळीमध्ये. ते उकळच्या याच्यामध्ये शिजून जातात. बघा आपले माशाचं कालवण सोबत बाजरीची भाकर आणि चिलाटी माशाचं नाही का कालवण मी केलेले नदीचे मासे आणि त्याचे तळलेले फिश चिलाटीचे मासे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.